नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरची कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट ही जाहीर झालेली आहे. तर विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज अलॉट झालं हे तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन चेक करू शकता आणि बघू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं किंवा कोणती ब्रांच मिळाली. ठीक आहे ना. चला मग कसं चेक करता तर एकदम सिंपल सर्व प्रोसेस मी सांगेल. दुसरी गोष्ट, ऑटो फ्रीज काय, सेल्फ फ्रीज काय, ऑप्शन फॉर बेटरमेंट म्हणजे काय, कोणत्या विद्यार्थ्याने कोणतं ऑप्शन सिलेक्ट करावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्याला कॉलेजेस अलॉट झाले नाही त्याने काय करावं हे सुद्धा सांगणार आहे. त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस, म्हणजे तुम्ही तुमचा जर लॉग इन केलं असेल तर तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल बेटा सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस, बरोबर आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काही शोच होत नाहीये. ठीक आहे ना, म्हणजे प्रोसेस अजून सुरुवात झालेली नाहीये. उद्यापासून म्हणजे तुम्हाला माहिती असेल बेटा आज 31 तारीख आहे, 1 तारखेपासून सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसची प्रोसेस सुरुवात होऊन जाईल. मग ती कशी करायची, काय करायची हे सुद्धा मी सर्व सांगणार आहे बेटा. तर ऑल इन वन सर्व डाऊट्स मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, जेणेकरून असे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि हो, आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यावर डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जाईल अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. अरे 700-800 रुपयाला क्लासेस आहे बेटा. ठीक आहे ना, ऑनलाईन क्लासेस. ठीक आहे ना, भरपूर कमी किमतीत तुम्हाला मिळून जाईल बेटा. ठीक आहे ना, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, इंग्लिश सुद्धा येऊन जाणार आहे थोड्या दिवसामध्ये. ठीक आहे ना. चला असो, तर ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे. तर ऑनलाईन क्लास कसे असतात, काय असतात तर बघा, संपूर्ण सिलेबस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी शिकवलं गेलेलं बेटा. ठीक आहे ना. त्यासोबत तुमच्या टेस्ट सिरीज वगैरे टाकल्या जातील, फॉर्म्युलाची नोट्स तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर अशा भरपूर साऱ्या गोष्टी, शेवटी तुमची क्रॅश कोर्स घेतला जाईल, रिव्हिजन घेतली जाईल, लाईव्ह घेतली जाईल ती. ठीक आहे, तुमची डाऊट्स वगैरे जे असेल ते प्रॉपर शेवटी क्लिअर केले जातील. ठीक आहे ना, असं संपूर्ण सिलेबस तुमच्यासाठी केलेलं आहे. आणि हो, महाराष्ट्रातून भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस करून म्हणजे आपले ऑनलाईन क्लासेस परचेस करून 134 स्टुडंटने आउट ऑफ मार्क सुद्धा काढले बेटा. ठीक आहे ना, M1 मध्ये. तर M1 आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, जा. आणि हो, M1चं मॅथ्सचं पहिलं लेक्चर मी फ्री ऑफ कॉस्ट सांगितलंय, फ्री ऑफ कॉस्ट शिकवून दिले बेटा. ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला त्यासाठी पैसे पे करायची गरज नाही. एकदा बघा माझी फ्री डेमो लेक्चर, माझं शिकवणं कसं वाटतं, काय वाटतं एकदा बघा बेटा, आणि नंतरच मग निर्णय घ्या. म्हणजे कुठेही तुम्ही ऑफलाईन क्लास लावत असाल ना तर त्या अगोदर माझे लेक्चर बघा आणि नंतर कम्पेअर करा बेटा. ठीक आहे ना. आणि हो, जर तुम्ही जळगावचे असाल तर आपलं ऑफलाईन कोचिंग सेंटर आहे, आपलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावच्या मागे आपले ऑफलाईन क्लास आहे, एकदा नक्की भेट द्या. ठीक आहे ना, जेणेकरून तुम्हाला जे डाऊट असेल ते सर्व मी क्लिअर करून दिले. ठीक आहे. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, जास्त टाइम न गमावता. चला, तर सर्वात पहिली गोष्ट, हे चेक कुठं करायचं तर सर्वात पहिले dt.org.in वर तुम्हाला जायचं आहे. आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला, तर ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली तर बघा बाळांनो, तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला दिसेल बेटा चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 1. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर आहे ना, एक अशा प्रकारची विंडो तुम्हाला ओपन झालेली दिसेल, बरोबर आहे. या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाका, डेट ऑफ बर्थ डेट सिलेक्ट करा, मंथ सिलेक्ट करा, इयर सिलेक्ट करा, आणि हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू अलॉटमेंट वर क्लिक करून द्या. ते अशा प्रकारे ते ओपन होऊन जाईल. ठीक आहे ना. मग या ठिकाणी तुमची माहिती वगैरे दिसेल, तुमचं नाव, गाव, तुमचे 10वीचे मार्क, पर्सेंटेज वगैरे सर्व दिसेल. आणि सर्वात खाली जर तुम्ही बघशाल तर मेरिट डिटेल नावाचं एक ऑप्शन आहे. त्यात स्टेट लेव्हल जनरल मेरिट नंबर, हा तुमचा स्टेट लेव्हल जनरल मेरिट नंबर नेमकं काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. आणि हो, तुम्हाला कोणती ब्रांच अलॉट झालेली आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच तुम्हाला अलॉट झालेली बेटा. ठीक आहे ना. चला, नंतर कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे तर खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव. तर KC कॉलेज हे जळगाव मधलं कॉलेज आहे, हे या विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे. आणि हे विद्यार्थ्याने किती नंबरवर टाकलं होतं तर हे विद्यार्थ्याने 4 नंबरवर टाकलं होतं. म्हणजे हे जी कॉलेजचं ऑप्शन आहे ना, हे विद्यार्थ्याने 4 नंबरवर टाकलं होतं बेटा. दिसतं तुम्हाला सर्वांना 4 नंबरवर प्रेफरन्स अलॉटेड 4, म्हणजे 4थ्या नंबरचं हे कॉलेज विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. ठीक आहे ना. मग यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा की जर समजा तुम्हाला पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं तर ते होऊन जातं बेटा ऑटो फ्रीज. आता ऑटो फ्रीज काय, सेल्फ फ्रीज काय, ऑप्शन फॉर बेटरमेंट म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला समजून देतो. पण सर्वात आधी तुम्हाला हे सांगतो की हे कसं चेक करायचं. ठीक आहे ना, हे क्लिअर झालं बेटा. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही तुमच्या रजिस्टर लॉग इन असतं ना, लॉग इन मध्ये जायचं, ऍप्लिकेशन आयडी पासवर्ड टाकायचा आणि ओपन करून घ्यायचं. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला बघायचं कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट तुम्हाला कुठे झालेलं आहे. तर हे तुम्हाला असं बघून झालं असेल, तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं असेल हे तुम्हाला समजलं असेल. आता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की सर मी ओबीसी कॅटेगरी आहे, माझी कॅटेगरी ओबीसी आहे. ठीक आहे ना, माझी कॅटेगरी ओबीसी आहे, पण मला
ओपनची सीट मिळाली, आता काय होणार, मला ओपनची फीस भरावी लागेल का? नाही बेटा, असं नाहीये. तुम्हाला ओपनची सीट मिळाली बेटा, पण तुमची कॅटेगरी मात्र जी आहे तीच राहणार आहे, ठीक आहे ना. ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, जे पण काय असेल, तुम्हाला ओपनची सीट मिळाली असो, हँडिकॅपची सीट मिळाली असो, कोणाची सीट मिळाली असो, तुम्हाला कॉलेजची जी फीज आहे ही तुमच्या कॅटेगरीनुसारच लागणार आहे. त्यामुळे डोक्यात टेन्शन घेऊ नका की तुम्हाला कोणत्या टाईपची सीट मिळाली आणि कोणतं काय मिळालं, हे डोक्याला ताण घेऊ नका, ठीक आहे ना. चला, आता विषय असा आहे की तुम्ही एक काम करू शकता बाळांनो, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट सुद्धा तुम्ही बघू शकता. बघा, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट म्हणजे काय की एखाद्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालेलं आहे, कोणकोणत्या ब्रांचला, ठीक आहे ना. चला, याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा बेटा, सर्व भरपूर साऱ्या कॉलेजेसची नावं आली, ठीक आहे ना. तुम्ही आता समजा मी जळगावचा आहे आणि बघा बेटा, जळगावला आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा बेटा, ठीक आहे ना. आपलं कोचिंग क्लासेस आहे विनीत ट्युटोरियल्स नावाने, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावच्या बॅक साईडला. एकदा नक्की व्हिजिट करा, पूर्ण स्ट्रक्चर समजून घ्या. डिप्लोमाचं वगैरे आपले क्लासेस सुद्धा आहेत, सर्व विषयांचे आपण क्लास घेतो. त्यामध्ये ग्राफिक्स, इंग्लिश वगैरे जे आहे ऑफलाईन विद्यार्थ्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. तशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, टेस्ट सिरीज प्रॉपर सर्व काही होते, तर एकदा भेट द्या बेटा, ठीक आहे. चला, तर बघा आता आमच्या जळगावचा कोड आहे 5008. बघा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव. तर बघा दिसतंय तुम्हाला, तर या ठिकाणी डाउनलोडवर मी क्लिक करतो. तर बघा, तर हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे ना, त्या सर्व विद्यार्थ्यांचं नंबर, नाव वगैरे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल, ठीक आहे ना. ऍप्लिकेशन आयडी म्हणजे ऍप्लिकेशन नंबर, पर्सेंटेज किती होते, सर्व 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 या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल, ठीक आहे ना. आता हे सध्या आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं. मग सिव्हिलला कोणकोणत्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं बघा, तर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसेल. बघा, आता शिंदे कुणाल जगदीश हा विद्यार्थी आहे, समजा कुणाल नावाचा विद्यार्थी आहे, तर याची स्वतःची कॅटेगरी आहे बेटा ओबीसी. बघा, दिसते तुम्हाला सर्वांना. बघा, या विद्यार्थ्याची कॅन्डिडेट कॅटेगरी ही आहे ओबीसी, पण या विद्यार्थ्याला ओपनचं सीट अलॉट झालेलं आहे. मग याचा अर्थ असा नाही की याला ओपनची फीस भरावी लागेल. हा ओबीसी आहे ना, तो ओबीसीचीच फी भरावी लागेल, त्याला सीट त्या टाईपचं मिळालं बेटा, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्हाला सीट टाईपचं काही घेणं देणं नाहीये, ही कॅटेगरी तुमची आहे, ठीक आहे ना. चला, असो, तर अशा पद्धतीने हे समजा सिव्हिल इंजिनिअरिंगचे पोरांची नाव आहे की या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं. बघा, अजून भरपूर जागा व्हॅकेंट आहे, ठीक आहे ना. चला, असो, तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे. त्यानंतर तुम्ही अशा वेगवेगळ्या ब्रांचेससाठी चेक वगैरे करू शकता, ठीक आहे ना. चला, आता ही कोणती ब्रांच आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मिळालं, माळी यशस्वी विजय, नंतर पाटील गौरी मनोहर. तर अशाच्या विद्यार्थ्यांचं जे जे आहे ना, हे सर्वच्या सर्व वगैरे मिळाले बेटा, ठीक आहे ना. आलं लक्ष तुम्हाला, तर तुम्ही हे सर्व काही चेक वगैरे करू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट वर क्लिक करून बेटा, ठीक आहे. चला, असो, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल की कसं यायचं, ठीक आहे. चला, आता आपण बघून बेटा की ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि ऑप्शन फॉर बेटरमेंट हे कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी निवडावं. तर ज्या विद्यार्थ्याला पहिल्याच नंबरचं कॉलेज अलॉट झालं असेल, तर अशा विद्यार्थ्याला ऑटो फ्रीज हे ऑप्शन निवडावं लागेल, ठीक आहे ना. म्हणजे निवडायची काही गरज नाही, ते ऑटोमॅटिकच ऑटो फ्रीज झालेलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सीट अलॉटमेंट फीज भरायची आहे आणि आपला फॉर्म सबमिट करायचा. म्हणजे कसं, आता उद्या मी तुम्हाला ही प्रोसेस समजावून सांगेल बेटा. आज 31 तारीख आहे, 1 तारखेला सकाळी मी माझा व्हिडिओ अपलोड करून देईल. थोडंसं माझ्या आजी वारल्या होत्या ना, त्यामुळे थोडंसं लेट झालं बेटा, ठीक आहे ना. भरपूर सारे प्रॉब्लेम्स वगैरे झाले आणि कसं असतं, घरातलं एक सदस्य कमी होऊन जातो. आता माझ्या आजी वारल्या, त्यामुळे व्हिडिओज वगैरे येत नव्हते, त्यामुळे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहे, ठीक आहे ना. हे प्रॉब्लेम आता कसं आहे, तुम्ही माझे प्रॉब्लेम ऐकायला बसलेले का नाही, माझे प्रॉब्लेम मलाच माहिती, ठीक आहे ना. चला, असो, हा विषय वेगळा. पण बघा बेटा, तर सिंपलशी गोष्ट आहे, उद्या सकाळी मी कशा प्रकारे सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस फिल करता याचा व्हिडिओ मी बनवून देईल, काळजी करू नका. दुसरी गोष्ट काय बेटा, दुसरी गोष्ट लक्ष द्या. आता ज्या विद्यार्थ्याला पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं आहे, तर अशा विद्यार्थ्याला सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ऑटो फ्रीजचा असेलच ऑलरेडी, तर त्याला काय करावं लागेल, सीट अलॉटमेंट फीज जी आपली 1000 रुपयाची फीज असेल, ही 1000 रुपयाची फीज त्याला पे करावं लागेल ऑनलाईन. मग तुम्ही ऑनलाईन UPI ने करू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे करू शकता बेटा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे ना. ही पे केल्यानंतर मग तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचे आहे. त्यानंतर झेरॉक्सचे 5 सेट काढून ठेवा. कसं आहे बरं, आता ते 5 सेट काढलं म्हणजे डोक्याला ताण नाही. झेरॉक्सचे 5 सेट तयार ठेवा, ओरिजिनलचा 1 सेट घ्या आणि हे घेऊन तुम्ही मस्त कॉलेजला जा. कॉलेजवाल्यांना ओरिजिनल कॉलेजला जमा करावं लागतं बेटा आणि झेरॉक्सचे 1 किंवा 2 सेट तुम्हाला कॉलेजला जमा करावं लागतात, ठीक आहे ना. चला, असो, तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेज जमा करून घेतं व्हेरिफिकेशनसाठी, ठीक आहे ना. जवळपास 7 ते 8 महिने हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे कॉलेजकडे असतात बेटा. कॉलेज नंतर ते तुम्हाला परत देऊन देतं, टेन्शन नका घ्या, ठीक आहे ना. पण एक सांगतो बेटा, हे जमा करण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज, सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करायचं बेटा, आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे जे फोटोज आहे ना, हे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन घ्या किंवा त्याला स्कॅनिंग करून प्रॉपर फाईल तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा बेटा, ठीक आहे. किंवा बघा, आता वेगवेगळे स्कॅनर, ऍप्लिकेशन, ऍडॉब स्कॅनर झालं, ठीक आहे ना. पहिले कॅम्प स्कॅनर होतं एकदम खूप वर्षापूर्वी, ठीक आहे ना. आता ऍडॉब स्कॅनर वगैरे भरपूर विद्यार्थी वापरतात. किंवा जे पण काय असेल तर स्कॅनने प्रॉपर तुमचं डॉक्युमेंट व्यवस्थित फोटो घेऊन घ्या बेटा.
का हे तुम्हाला सांगतो. कारण आता ऍडमिशनच्या वेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे कॉलेजला जमा होतील. पण बघा, तुम्हाला आता पुढे स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे आहे, वेगवेगळे फॉर्म समजा भरावे लागतील, तर त्यावेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. मग ओरिजिनल तुम्ही कॉलेजला सबमिट केलेले असेल, मग आता तुमच्याकडे काय, झेरॉक्स नाही चालत बेटा. मग अशा वेळेस तुम्ही जे स्कॅन केलेले जे डॉक्युमेंट्स असतात ना, हे त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करावे लागतील, त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील. त्यामुळे लक्षात ठेवा बेटा, सर्व डॉक्युमेंटचे फोटो तुम्ही प्रॉपर सेव्ह करून घ्या, त्याचे प्रॉपर फोटोग्राफ काढून घ्या किंवा स्कॅन करून मस्त की तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. ठीक आहे, चला. तर ऑटो फ्रीजवाल्याने जायचं कॉलेजला, ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचे, झेरॉक्सचे सेट जमा करायचे, ऍडमिशन फी कॉलेजची भरून टाकायची, कॉलेजला ऍडमिशन घेऊन घ्यायचं, मस्तपैकी मजा पाहायची बाकीच्या पोरांची की सेकंड राऊंड कसा होतो, थर्ड राऊंड कसा होतो. ठीक आहे, चला. सेल्फ फ्रीज. आता सेल्फ फ्रीज म्हणजे काय, की ज्या विद्यार्थ्याला 2 नंबरचं 3 नंबरचं म्हणजे पहिलं ऑप्शन सोडून इतर कोणतंही ऑप्शन मिळालेलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की ठीक आहे यार, जाऊ दे, मी घेऊन घेतो कॉलेज ऍडमिशन, कोण रिकामं डोक्याला ताण घेईन, कोण सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड, कोण रिकामं काम करत बसेल, त्याच्यापेक्षा मी कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकतो. ठीक आहे ना, चला असो. तर ज्या विद्यार्थ्याला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थी काय करतो, सेल्फ फ्रीजवर त्याला क्लिक करावं लागेल. सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसवर जायचं, सेल्फ फ्रीजवर क्लिक करायचं, त्यानंतर सीट अलॉटमेंट फीज भरायची आणि ही फीज भरल्यानंतर ही फीज भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती का, परत आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घ्या, झेरॉक्सचे 5 सेट तयार करा, कॉलेजला जा, ओरिजिनल जमा करा, झेरॉक्सचे 2 सेट जमा करून टाका, कॉलेजची फीज भरून टाका. अरे वा मोकळे, असं आहे ते. ठीक आहे, तर ऑटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज बद्दल तुम्हाला थोडी आयडिया आली असेल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय बेटा, ऑप्शन फॉर बेटरमेंट म्हणजे बघा आता, आणि मॅक्सिमम विद्यार्थी तुमच्यापैकी 90 to 95% विद्यार्थी याच ऑप्शनवर क्लिक करणार आहे, ऑप्शन फॉर बेटरमेंटवर. आता कसं असतं माहिती का, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळालं नसेल, कोणाला प्रायव्हेट कॉलेज मिळालं असेल, कोणाला ब्रांच आवडती मिळाली नसेल, कोणाला कॉम्प्युटर पाहिजे असेल तर त्याला ईएनटीसी मिळाली असेल, कोणाला ईएनटीसी पाहिजे असेल त्याला इलेक्ट्रिकल मिळाली असेल, कोणाला सिव्हिल पाहिजे असेल त्याला मेकॅनिकल, म्हणजे जे पण काय असेल, तुम्हाला पहिलं ऑप्शन सोडून बाकी इतर कोणतेही ऑप्शन मिळाले असेल, तर आता ते ऑप्शन मिळाले का नाही तुम्हाला, आणि तुम्हाला असं वाटतं की अरे यार, मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं, पण पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज मला सेफ ठेवायचंय, आहे आणि हे सेफ ठेवून मला दुसरा आणि तिसरा राऊंड ट्राय करायचा आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ऑप्शन फॉर बेटरमेंटवर क्लिक करायचंय. मग ही प्रोसेस कशी असते आम्हाला थोडं समजावून सांगतो बेटा, काही टेन्शन न घ्या, तुम्हाला मी एक एक्झाम्पलद्वारे सांगतो. चला, सपोज मी काय केलं, मी काही ऑप्शन लिहितो पहिल्या, तर मी पहिलं नाव टाकलं होतं सपोज पहिला टाकलं बेटा मी गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, दुसरं टाकलं बेटा मी गव्हर्नमेंट आयटी. IF म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेटा, IF म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तिला तुम्ही आयटी म्हणता ना, आयटी लिहू का नाही तर जाऊ दे सर, आयटीच लिहा सर, आम्हाला समजणार नाही अजून. ठीक आहे बेटा. तिसरं गव्हर्नमेंटचं तुम्ही लिहिलं ईएनटीसीला इजे म्हणता बेटा, ईएनटीसीला काय म्हणता, इजे म्हणजे ईएनटीसी ब्रांच. ठीक आहे ना. चौथा तुम्ही टाकलं गव्हर्नमेंट सिव्हिल ब्रांच टाकली. 5वं तुम्ही टाकलं गव्हर्नमेंटचं मेकॅनिकल, आणि 6वं तुम्ही टाकलं, 6वं एक काम करा, प्रायव्हेट टाकून द्या, पण प्रायव्हेटचं कॉम्प्युटर, 7वं तुम्हाला टाकलं प्रायव्हेटचं आयटी. ठीक आहे, चला असो, जे पण काय असेल ते. आता हे कॉलेजेस तुम्ही वगैरे टाकलेले बेटा, ठीक आहे ना, क्लिअर इथपर्यंत. हे कॉलेजेस म्हणजे असं एक एक्झाम्पल देतो बेटा मी, ठीक आहे ना. तर हे कॉलेज तुम्ही भरले होते, ठीक आहे ना. चला असो, आता विषय असा आहे की या कॉलेजचा कट ऑफ आहे समजा 92, याचा कट ऑफ आहे 90, याचा कट ऑफ आहे 91, याचा कट ऑफ आहे 85, याचा कट ऑफ आहे समजा तुमचा 80, याचा कट ऑफ आहे तुमचा 75, आणि याचा कट ऑफ तुमचा आहे समजा 72. ते कट ऑफ आहे सपोज असं टाकलंय तुम्ही समजा, ठीक आहे ना. असं तुम्ही एखादं कॉलेज वगैरे टाकलेले आहे, ठीक आहे ना. चला असो, आणि तुम्हाला पर्सेंटेज आहे 82%. तुम्हाला किती पर्सेंटेज पडले बेटा, 82% तुम्हाला पडलेले आहे. तुम्हाला पडलेले आहे 82%, 82% तुम्हाला पडलेले आहे. तर मला सांगा 82% तुम्हाला होते, तुम्हाला हे कॉलेज मिळणार आहे का नाही, हे मिळणार आहे का नाही, हे मिळणार आहे का नाही, हे मिळणार आहे का नाही. तुम्ही हे मिळू शकतं, म्हणजे ज्याचा कट ऑफ 80 आहे, तुमच्या कट ऑफ पेक्षा कमी आहे, तर ते कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे हे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या फर्स्ट राऊंडला. तर फर्स्ट राऊंडला तुम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे. व्हेरी गुड बेटा. तर फर्स्ट कॅप राऊंडला तुम्हाला मिळालं गव्हर्नमेंटचं मेकॅनिकल, तुम्हाला होते 82% आणि गव्हर्नमेंटचा कट ऑफ लागला 80चा. तर तुम्हाला हे कॉलेज पहिल्या राऊंडला अलॉट झालं का, हो सर झालं सर.
आता बघा बरं, बऱ्याच वेळेस काय होतं की सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला कॉलेजेसचे जे कट ऑफ असतात ते कधी कधी कमी होतात, ते कधी कधी काय होतात, कमी होतात. ठीक आहे ना. त्यामुळे असं पण होऊ शकतं की एखाद्या विद्यार्थ्याला वरचं कॉलेज मिळू शकेल. ठीक आहे ना. चला असो. आता विषय काय की पहिल्या राऊंडला एक विद्यार्थ्याला मिळालं गव्हर्नमेंटचं मेकॅनिकल. आता त्याला हे गव्हर्नमेंटचं मेकॅनिकल सेफ ठेवायचं आहे. ऐका, जर त्याला दुसरं काही नाही लागलं तर तो गव्हर्नमेंट मेकॅनिकलला ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे गव्हर्नमेंट मेकॅनिकल हे त्याला सेफ ठेवायचंय, पण तरी सुद्धा त्याला सेकंड राऊंड ट्राय करायचा आहे. त्याला असं वाटतं विद्यार्थ्याला की आपल्याला गव्हर्नमेंटच्या मेकॅनिकलपेक्षा अजून चांगली ब्रांच मिळू शकेल, सिव्हिल मिळू शकेल किंवा ईएनटीसी वगैरे जी पण काय असेल ते आपल्याला मिळू शकेल. असं येतं लक्षात तुम्हाला. तर पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला मिळालेला आहे मेकॅनिकल ब्रांच. काय मिळालं बेटा? मेकॅनिकल ब्रांच. ठीक आहे ना. मग त्याला असं वाटलं की चला सेकंड राऊंडला आपल्याला याच्यापेक्षा चांगली मिळेल, तर या विद्यार्थ्याने सेकंड राऊंड भरला. तर सेकंड राऊंडच्या वेळेस काय माहिती का की तो नवीन परत फॉर्म भरू शकतो, नव्याने परत फॉर्म भरू शकतो. पण सर्वात शेवटी ऑटोमॅटिकली कोणतं येऊन जाईल? गव्हर्नमेंट मेकॅनिकल, कारण हे कॉलेज विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे. आता परत विद्यार्थ्याने सेकंड राऊंडला परत अशा पद्धतीने फॉर्म भरला, परत नवीन फॉर्म भरला अशाच पद्धतीने, आणि शेवटी ऑटोमॅटिक काय होऊन गेलं आपलं? गव्हर्नमेंट मेकॅनिकल. तर खालचे कॉलेज तर आपले चालले जाईल, खालचे कॉलेज तर आपले चालले जाईल. ठीक आहे ना. आता 5 कॉलेज राहिले बेटा. ठीक आहे ना. चला असो. आता सेकंड राऊंडला काय झालं माहिती का? सेकंड राऊंडला थोडा कट ऑफ कमी झाला कॉलेजेसचा, आणि कॉलेजेसचा कट ऑफ कमी झाला तर विद्यार्थ्याला मिळालं गव्हर्नमेंटचं सिव्हिल. हे विद्यार्थ्याला सेकंड राऊंड मध्ये मिळालं, गव्हर्नमेंटचं सिव्हिल मिळून गेलं बेटा. आता विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं सिव्हिल मिळालं का, तर हे जे फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज आहे ना, हे त्याचं कॅन्सल होऊन जाईल बेटा, हे त्याचं कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे ना. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मला फर्स्ट राऊंडला गव्हर्नमेंट मेकॅनिकल मिळालं आणि सेकंड राऊंडला गव्हर्नमेंट सिव्हिल, मग सेकंड राऊंडला या दोघांपैकी मी ऑप्शन चूज करू शकतो का? नाही बेटा, तुम्ही चूज करू शकत नाही. जर सेकंड राऊंडला एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुमचं कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. चला अशा पद्धतीने, आणि या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. मग तुम्हाला असं वाटलं चला सेकंड राऊंडला हे मिळालंय का, मी परत थर्ड राऊंड ट्राय करतो. अरे वा, परत थर्ड राऊंड. जर समजा सेकंड राऊंडला तुम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्ही परत थर्ड राऊंड ट्राय करताय. आता थर्ड राऊंडला तुम्हाला जर कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर हे कॉलेज तुमचं सेफ राहील, नो प्रॉब्लेम. जर थर्ड राऊंडला तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर तुमचं हे कॉलेज सेफ राहील, या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता. पण जर थर्ड राऊंडला परत थोडासा काहीतरी चमत्कार होऊन गेला आणि तुम्हाला गव्हर्नमेंटचं ईएनटीसी मिळून गेलं, बरोबर आहे, तर हे कॉलेज तुमचं कॅन्सल होऊन जाईल. या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावा लागेल आणि थर्ड राऊंड पर्यंतच तुम्हाला ट्राय करायचं आहे. थर्ड राऊंडला जे भेटलं ते कॉलेज ऍडमिशन घेऊन घ्या आणि विषय क्लोज करा बेटा. तर यासाठी फॉर्म कशी भरायची, काय भरायची, हे सर्व मी तुम्हाला प्रॉपर सांगाल बेटा. थोडंसं मी तुम्हाला सांगितलं, माझे प्रॉब्लेम्स वगैरे चालू होते त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे तुम्हाला बनवू शकलो नाही. खूप आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट, कारण खूप त्रास झाला विद्यार्थ्यांना. कारण कसं दरवर्षी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप मदत होते, पण यावेळेस थोडासा प्रॉब्लेम झाला बेटा. पण ठीक आहे, यापुढे मी तुम्हाला नक्की मदत करेल बेटा, ही गॅरंटी माझी. ठीक आहे ना. चला असो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे कॉलेज मिळत राहील. आणि हो, टेन्शन घेऊ नका, जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते कॉलेज तुमचं सेफ आहे. आता हे सेफ ठेवून तुम्ही पुढच्या राऊंडला ट्राय करू शकता, तर नो प्रॉब्लेम. आता हे कसं करता, आता मी जो उद्या सकाळी फॉर्म भरून दाखवणार आहे ना, तो ऑप्शन फॉर बेटरमेंटचा असेल. तर हे कसं अप्लाय करता हे तुम्हाला मी उद्या सांगूनच देईल. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, काहीच काळजी करू नका. ठीक आहे ना. तर आणि हो बेटा, एक महत्वाची गोष्ट आहे, अभ्यास चालू करून टाका बेटा. ठीक आहे ना. तुम्ही म्हणशाल की तुमचं कॉलेज स्टार्ट होणार आहे सप्टेंबर महिन्यात. ठीक आहे ना. मग तुम्ही सप्टेंबर महिन्यात कॉलेज स्टार्ट होईल, नोव्हेंबर डिसेंबरला तुमच्या फायनल एक्झाम असेल, तर खूप लोड तुमच्यावर येऊन जाईल. तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, आताच आपलं अभ्यास सुरुवात करून द्यायचा. आणि हो, जर तुम्हाला पहिलं चॅप्टर मॅथ्सचं मी फ्री शिकवलं बेटा, युट्यूबवर सुद्धा मी फ्री शिकवलेलं आहे. तुम्ही एक काम करा, विनीत ट्युटोरियल जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्यावर जा, वाटलंच एक काम करतो, काही जाऊ नका, डिस्क्रिप्शन मध्ये ना मी M1 म्हणजे तुमचा बेसिक मॅथमॅटिक्स, तुमच्या बघा डिप्लोमाच्या पहिल्या सेमिस्टरला सर्व ब्रांचेसला सेम सिलेबस असतो. तर कोणकोणते विषय असतात, कोणकोणता सिलेबस असतो, प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं, संपूर्ण सिलेबसच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. एकदा जा बेटा, डिस्क्रिप्शनचे व्हिडिओ बघा. आणि हो, मॅथ्सचं पहिलं चॅप्टर मी फ्री शिकवून टाकलेलं आहे युट्यूबवर डायरेक्टली, तर ते बघा बेटा. ऍटलीस्ट पहिलं चॅप्टर तुम्ही तयार करून ठेवा. ऍटलीस्ट पहिलं चॅप्टर तरी तुमचं होऊन गेलं ना सुटांमध्ये, तरी भरपूर आहे बेटा. आणि जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं तर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, विनीत ट्युटोरियल, आणि त्यावर तुम्ही काय करू शकता, आपलं बेसिक मॅथमॅटिक्स आहे, बेसिक केमिस्ट्री आहे, बेसिक फिजिक्स आहे, त्याचे कोर्सेस, त्याचे ऑनलाईन क्लासेस तुम्ही परचेस करू शकता. आणि हो, ज्या विद्यार्थ्याला 10वीला 85 पेक्षा जास्त टक्के आहे अशा विद्यार्थ्याला विशेष ऑफर आहे. विशेष ऑफर जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला ऍप्लिकेशन बद्दल जे पण काही डाऊट्स असेल त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिला आहे, त्यावर तुम्ही मेसेज वगैरे पाठवू शकता. ठीक आहे. चला, तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.